वेरूळ हे ऐतिहासिक नगरी तर आहेच, परंतु 12वे ज्योतिर्लिंग या ठिकाणी आहेत आणि गंगापूर खुलताबाद विधानसभेचे आमदार तथा या ठिकाणी दिलीप स्वामी जे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्या दोघांच्या अनुषंगाने या ठिकाणी आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने आमदार महोदय आपल्यासोबत आहेत, तर काय आहेत जाणून घेऊ त्यांच्याकडनं, काय सांगाल? बघा, आता परवाच्या दिवशी महाशिवरात्री आहे। महाशिवरात्री आहे म्हणूनच नाही, कायम इथे स्वच्छता पाहिजे। भगवंताला देवाला स्वच्छता अतिप्रिय आहे। नामस्मरण करताना आपली आजूबाजूला पण स्वच्छता पाहिजे असते आणि म्हणून मी सर्व दुकानदारांना आता हात जोडून विनंती केलेली आहे, जो पाला पाचोळा जीव चंदनाची झाडं पाला हा देवाला म्हणजे तिथे देवाला टाकायला पुजारी मान्य करत नाही, तो त्यांनी आणूच नाही विकायला। आणि सन्माननीय पुजारी महोदयांना विनंती केली की त्यांनी तो पाला तिथे टाकू देऊ नये पिंडावर, म्हणजे जेणेकरून लोक विकणारच नाही। हा एक मुद्दा। दुसरा, जो काही केर कचरा फुलं वगैरे राहिलेले असतात ते प्रत्येक जवळच डम्पिंग ग्राउंड आहे, प्रत्येकाने आपल्याकडे साठवून तो डम्पिंग ग्राउंड मध्ये टाकावा। आम्ही कॅमेरे लावलेले आहेत, जर त्यांनी तसं केलं नाही, कचरा बाहेर टाकला जवळ फेकून दिला, आमच्या सगळ्या कॅमेऱ्यामध्ये आमचे पुरावे असणार आहे। आम्ही सुरुवातीला 1000 रुपये दंड, दुसऱ्या वेळेला 5000 रुपये दंड, तिसऱ्या वेळेला त्यांची दुकान आम्हाला नाईलाजाने बंद करावी लागेल। या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की आमदार महोदय स्वतः या ठिकाणी स्वच्छता करतायत, सोबत काही स्थानिक ग्रामपंचायतचे कर्मचारी तथा भाजपचे कर्मचारी सोबत आहेत। आता आपण आमदार महोदयांना प्रश्न विचारतो आहेत की या ठिकाणी जर स्थानिक लोकांनी हा जर मुद्दा हाती घेतला तर या ठिकाणी स्वच्छता ही नेहमीच आपल्याला करावं लागणार नाही आणि अशी स्वच्छता करावी लागणार नाही, तर याबाबत आपण काय सांगाल? मी इथल्या ग्रामसेवक महोदयांना, म्हणजे आमचे जे व्हिडिओ आहेत विलेज डेव्हलपमेंट ऑफिसर, त्यांनाही सतत ताकीद दिलेली आहे की यांच्यावर आपण वॉच ठेवावा। ज्यांना त्यांना लागेल तितक्या डस्टबिन मी द्यायला तयार आहे, त्यांना एखादी ट्रॉली ट्रॅक्टर एक्स्ट्रा पाहिजे तीही आपण द्यायला त्यांना तयार आहोत। भक्तगणांनी सुद्धा आणि आमचे सर्व जे नवीन लोकप्रतिनिधी निवडून आले ते पण, आणि जितके नवीन सदस्य असतील किंवा नागरिक असतील, प्रत्येकाने आपापला आपल्या देशाचा स्वाभिमान असला पाहिजे। मी कचरा फेकायला नाही पाहिजे, चालतात कॅडबरी फेकून देतात, चालतात कोणत्याही गोष्टी फेकून देतात, हे बरोबर नाही। आपण जर देवाच्या दर्शनाला गेलो आहोत तर तो दर्शन लागू होणार नाही जर आपण घाण केली या ठिकाणी तर। म्हणून माझी पुनश्च एकदा सर्व भक्तगण, सर्व पुजारी महोदय, सर्व दुकानदार, सर्व नागरिक सर्वांनाच ही विनंती आहे की त्यांनी कोणताही कचरा करू नये, सर्वांना जायला जागा व्यवस्थित द्यावी, भक्तगणांना मदत करावी। धन्यवाद। या ठिकाणी हाकेच्या अंतरावर वेरूळ लेणी आहे, त्या वेरूळ लेणीच्या परिसरातही कचरा आहे, त्याबाबत काय सांगाल? बघा, मी कचऱ्याच्या बाबतीत जेव्हा बोलतोय तर सगळीकडेच बोललो मी। आता जेव्हा आमचे नवीन सर्व लोकप्रतिनिधी निवडून आले त्यांना पण मी सक्त विनंती केली आहे की बाबा तुमच्या गावात सुद्धा स्वच्छता मोहीम ही स्ट्रॉंगली राबवली गेलेली पाहिजे। हा पहिलाच दिवस त्यांचा, कालच निवडून आले ते, पहिल्या दिवसापासून स्वच्छतेची गोष्ट सुरुवातीला घेऊ। मी जेव्हा 2009ला निवडून आलो तर पहिल्या मी 54 रिक्षा दिल्या होत्या, डम्पिंग रिक्षा प्रत्येक ग्रामपंचायतला। आता काही ग्रामपंचायत चालवतच नाही। आता तितक्या डिझेल आणि ड्रायव्हर जर तुम्ही करू शकणार नाही तर ग्रामपंचायतला काही अर्थ राहत नाही। नागरिकांनी पण ही खबरदारी घेतली पाहिजे, किमान आपल्या गावातल्या कचऱ्यापुरती तरी आपण टॅक्सेस वगैरे सर्व भरले पाहिजे। धन्यवाद। तर हे होते प्रशांत बंब, जे सध्या स्वच्छता मोहिमेमध्ये त्यांनी स्वतःचा गंगापूर खुलताबाद मध्ये वेरूळ या ठिकाणी स्वच्छता मोहीम सुरुवात केली आहे। महाराष्ट्र टुडेसाठी अशोक अदानी।